किरण बाणे पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर या नावाने संघ उतरला. सामन्याला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. व्हेरी वेल फर्स्ट बॉल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगवान होता. एक आगळा वेगळा फटका अतुल भोईरला खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलने सुरुवात. बघा बाहेरून जायचंय. कोणी आला असेल तर काकू प्लीज थोडस बाहेरून जा. सुरुवात डॉट बॉलने. ज्युनियर प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतोय मेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्युनियर प्रेम भोईरला. पहिला बॉल आलाय डॉट. सुरुवात चांगली डॉट बॉल. पुन्हा एकदा इथे व्हाट अ शॉट. काय फटकाय. खेचलंय बॉलला. सरळ चालय लॉंग लेगला. अतुल भोईरचा तडाखा पहिलाच लागतोय. षटकार. सुरुवात झाली मोठ्या फटक्याने. 10 धावा 6 धावा फलकावरती लागतात एकूण आपण बघतोय. पुन्हा एकदा फटका इथेही चांगलाय. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. येतो पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर. मोठा फटका षटकारानंतर अजून एक चौकार. संघाच्या फलकावरती एकूण 10 धावा. दुहेरी अंगाने स्कोरबोर्ड 3 बॉल मध्ये झाल्यात. प्रेमचा पुढचा बॉल. हो 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 व्हाट अ शॉट. स्लग स्वीप. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. अतुल भोईरची बॅट रगरगतीये तडपतीये. षटकार चौकारानेच बोलतीये. धाव संख्या बघतो. धाव फलकावरती एकूण 16 बॉल मध्ये. आता फटका फसला. अतुल स्वतःवरती नाराज. टोला बॉल आणि रस्त्यांच्या मागे सोमनाथने झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद धक्का पहिला वाडेकरला. पहिली विकेट. पहिला बॉल डॉट. षटकार चौकार षटकार आणि अतुल भोईर डगआउटला. कमबॅक ज्युनियर प्रेमचा. गत वर्ष सीझन खूप चांगलं गाजवलं या बॉलरने. अंडर 19 प्लेअर ऑफ द ग्रामीणचा त्याला पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तो ज्युनियर प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो. पहिली विकेट मिळाली आहे. सलामीचा फलंदाज अतुल भोईरला डगआउटचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज प्रणित पाटील आला. बोनस फोल्डर 30 सेकंडच्या बाहेर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मिड विकेट. वायडिशला लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट स्क्वेअर लेग. शॉर्ट मिड ऑफ. शॉर्ट स्वीपर. पॉइंटला फिल्डर. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे. पुढचा बॉल. शेवटचा बॉल. इथे शॉट दिला होता त्यालाही फेकून दिलाय.
बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे प्रणित नाही केला आला बरोबर आक्रमणाला सुरुवात. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. ठोकलाय षटकार. बावीस 22 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट सुद्धा मिळाली पण धावाही आलाय कोण 22. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा म्हणत होता सागर दादा. लो स्कोर बघायला भेटले 50-40. त्याही डिफेंड करत करत सोनारपाडा पोहोचला होता शेवटच्या ओव्हर पर्यंत. त्यानंतर पहिली मॅच बघितली होती कोळिवलीच्या विरोधात उंबारली बी. भास्करांचा संघ जेव्हा बघितला होता त्या 50 धावा 51 धावा डिफेंड केल्या कोलिवलीने. आणि सध्या मैदानावरती आपण बघतोय फाईट करतात एका बाजूला उंबारली एका बाजूला वाडेकर. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात 22. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येतो गोलंदाज सिनियर प्रेम भोयर. 2 प्रेम भोयर, एक ज्युनियर एक सिनियर. पण सध्या ज्युनियरचं षटक मागात राहिलं. 22 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या पॉवर प्लेचा पहिल्याच. दुसऱ्या ओव्हरला सिनियर प्रेम मध्ये थोडस अडथळा. पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज होईल. 22 धाफलकावरती स्क्वेअर लेगला फिल्डर असेल. त्यानंतर लॉंग ऑन वाईडिश मध्ये लॉंग ऑफ सज्ज असेल. शॉटला एक्स्ट्रा कव्हर, शॉटला स्वीपर कव्हर, शॉटला बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, पुढचा बॉल. हो इथे मात्र गॅप मध्ये खेळायचं होतं. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होतीये, फेकी चांगली होतीये. सिंगल कंप्लीट झाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 23. पहिल्या बॉलवर सिंगल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सिनियर प्रेम बोर बॉलिंग ट्रॅकवरती शॉर्ट रनअपने बॉलिंग करतो आहे. समोर आता प्रणित असेल. अतुल आउट झाल्यानंतर प्रणित आला. प्रणितने मात्र षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. जिथे 23 धावा फलकावरती आपण बघतोय. जर पहिल्याच ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या. फटका इथेही चांगलाय. फेकून दिले बॉलला. डीप मिड विकेटला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रणित पाटीलचा सलगचा दुसरा षटकार. देखून धावा 29. 29 धावा. काय बॅटिंग होती. लाजवाब जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. प्रणित पाटील ऑन फार. सलगचे दुसरा आला. तिसरा येईल का मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर. आणि इथे पहिला बॉल फेस करताना इथे बॉल चाललाय. कार्पेटर सायाने लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. वाईडिश मधला चेंडूवरती येईल तोपर्यंत मिळते एकच धाव. सिंगलने स्कोरबोर्ड अजून पुढे जाईल. 30 धावा दाफलकावरती. चेंडू झाले आतापर्यंत या ओव्हरचे 3 बॉल 30 धावा दाफलकावरती. मोठ्या धाव संघाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय जय जलेश्वर वाडेकर संघ. 30 झाले. 3 मध्येच 1.3. 9 बॉलचा खेळ झाला. 30 झालेत. अजून 3 पॉवर प्लेचे बॉल बाकी आहेत. अलॉन द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफ. फिल्डर उभा आहे तिथे. चांगली फिल्डिंग उचलून फेकतो. अॅक्युरेट थ्रो येतोय. सिंगलच मिळेल. एक ने दाफलक अजून पुढे जाईल दाफलकावरती. 31 धावा. 4 बॉल 31 झालेत. बॅटिंग चांगली होती सध्या तरी आपण बघतो. बॅटिंग ट्रॅक वरती वाडेकर संघाला 31 झालेत. दुसऱ्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचा दुसरा षटक सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर प्रेम भोईरला फटका चांगला आहे. जागा बनवली. बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला जाईल. प्रणित पाटीलचा अजून एक चौकार येतोय. बरोबर. आणि तिथनं त्याचा फलंदाजी सुरूच आहे. आक्रमण सुरूच आहे. षटकार 2 एक चौकार. 35 धावा फलकावरती. 5 बॉल 35 धावा. काय बॅटिंग सुरू मैदानावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 22. आतापर्यंत फलकावरती 35.
13 इथे आल्यात. फटका बसलाय. मिड विकेट डाऊन दी बॉल आणि फलंदाज होतोय बाद. सिद्धू पाटील झाला नाराज. काहीतरी सांगतोय प्रणितला. मोठे फटके अगोदर आले होते. शांत संयम शेवटच्या बॉलवर राहायला हवं होतं, पण प्रणितला ते मान्य नव्हतं. फलंदाज झालाय बाद. धक्का बसतोय दुसरा. शेवटच्या बॉलवरती ते विकेट मिळाली आहे प्रेम भोईरला. दोन गडांचा मोबदल्यामध्ये 35 धावा. 17.50च्या सरासरीने 35 लागलेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये तो बॉलिंग ट्रॅक वरती. यश पाटीलला तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज आता यूज केला जातोय, कारण की त्याचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22, नंतर 13 धावा प्रेम सिनियरचा आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा फ्रेश बॉलर यश पाटील. पॉवर प्ले विखुरला स्पीडअप करायचं प्लीज. वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि मी वारंवार तेच सूचना करेन, स्पीडअप करूया आपण प्लीज, कारण की यानंतर आपल्याला अजून 4 सामने कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीत अजून चौथी मॅच बाकी आहे, जिथे कोळेगाव आणि सोळेगाव असेल. पहिलाच बॉल इथं मात्र दिशा दिल्या बॉलला. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट. सिद्धू पाटील सेकंडचा कॉल पैकी येते. इथे कलेक्टिंग सोमनाथ भोईर कडनं नाहीये, अन्यथा इथे आता विकेट धोक्यामध्ये होती सिद्धू पाटीलची. सिद्धू पाटील जशी पहिली धाव पूर्ण केली त्याने कमिटमेंट दिली, कॉल दिला आणि लगेच स्ट्राईक त्याने सोडली आणि नॉन स्ट्रायकेट वरनं ज्या वेगाने तो आलाय, वाऱ्याच्या वेगाने दुसरी धाव त्याने कंप्लीट केली. कमिटमेंट यालाच म्हटलं जातं. कॉल कॉर्डिनेशन इथूनच जुळलं जातं. दोन्ही पुण्याचा स्टेप आउट ऑन कार्पेट. बॉल चाललाय मिड विकेटला. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. फेकी चांगली आहे. कलेक्टिंग इथेही नाहीये. सिद्धू इथेही प्रयत्न करतो दुसरीचा. मिळेल फक्त सिंगल. सिंगलने स्कोरवर पुढे जाईल. 38. 38 जावा 2 बॉल. फलकावरती आपण बघतोय वाडेकर संघाला किरण बाणे पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर संघ या नावाने हा संघ खेळतोय. आता इथनं फिल्डिंगचा जर विचार केला तर मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश मध्ये असेल. फलंदाज वैदिक आला बॉल हवेमध्ये. थोडा वेळासाठी थोडसा दूर फिल्डर पासून शॉर्ट स्वीपरला बॉल फील्ड होतो, तोपर्यंत सिंगल. फिल्डिंग मध्ये वारंवार आता बदल करावा लागतोय, कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. डोकेदुखीचं कॉम्बिनेशन मैदानावरती येतोय आजच, कारण आता फिल्डिंग वारंवार चेंज केली जाते. कधी 3 फिल्डर तिकडे तर कधी 3 फिल्डर इकडे आणि 2 तिकडे तर 2 इकडे, असं समीकरण बघायला भेटतं. कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, पण सिद्धू पाटीलला विसरून चालणार नाही, कारण की त्याच्याकडे एक क्षमता ताकद मैदानाच्या चारही बाजूने खेळण्याची आहे. स्टेप आउट होऊन पुण्याला खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. रनआउटची संधी आली होती पण फलंदाज पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉल येतो. आता दबाव टाकायचं काम चालू आहे यस, कारण की या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पहिल्या बॉलवर 2 नंतर सिंगल बघायला भेटत आहेत. इथे आलाय डॉट. 4 बॉल मध्ये फक्त त्याने 4च धावा खर्च केले. धावसंख्या फलकावरती 39. स्कोरबोर्ड आता थांबलंय. पॉवर प्ले मध्ये त्याला कॅपिटलाइज केलं. वाडेकरने 35 धावा बनवल्या आणि इथनं आतापर्यंत फक्त 4च धावा आल्या तिसऱ्या ओव्हर मध्ये. यश पाटील हो आपटलाय बॉल. वापर तर चांगला केला होता गुडलँड स्पोर्ट्सचा. पंचांनी व्हाईट बॉल सांगितलंय. अवांतर धाव ऍड केली जाईल. टप्पा पडल्यावरती बॉलने बाउन्स घेतलं. सिद्धू पाटीलच्या डोक्याच्या वरनं फ्लाय झाला. सरळ रक्षक सोमनाथ भोईरच्या हातामध्ये. अवांतर धाव येते. अवांतरने फलक 40 वरती. 14 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉल 40 धावा. 2 बॉल अजून बाकी आहेत तिसऱ्या ओव्हरचे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक. फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर उभा आहे. पहिल्याच टप्प्यावरती उचलून फेकतोय. मिळेल फक्त सिंगल. ॲक्युरेट फेकी आहे ते ऑन द स्टंप.
सिंगल स्कोर पुढे झाले 41 धावा. शेवटचा बॉल असूनही बाकी तिसऱ्या ओव्हरला आणि यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. सो 12th मॅन लाईन्स रिक्वेस्ट करेन की आपण सज्ज राहायचं पाणी घेऊन. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. फटका चांगला एम्पुला क्लिअर केलाय. गॅप मोठी आहे. प्रेम धावतोय बॉलवरती. पहिल्याच टप्प्यावरती उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत एक धाव. दुसरीचा प्रयत्न सिद्धू काय वेगाने धावलाय. रिव्हर्स गेअर टाकावा लागतो. मिळते फक्त सिंगल. षटक संपन्न झाली 3 धावा धावफलकावर एकूण 42 42 14 सरासरी धावफलका बघतोय सध्या तरी. मध्ये कोळेगाव संघाला दखल घ्यायला लावली आहे. एक वेगवान गोलंदाज आहे आणि ड्रिंक्स बॅक सुरू आहे. डीजे मास्टरला देऊयात संधी. याच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे मास्टर परेश गायकर आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. चांगलं संगीत आमच्या आवाजाची काळजी घेतात. प्रेम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. हो का वेगाने टाकला होता. वेगानेच बीट रनआउट डेंजरस एंडला. सिद्धू धावत होता. व्हाईट बॉल आला. येस व्हाईट +1 स्ट्राईक हवी होती सिद्धूला. ती मिळाली. 2 धावाही मिळाल्या. 2 धावफलक 44. खराब बॉलने सुरुवात. फिल्डिंग चांगली झाली होती तिथे मात्र फाईन लेगला शॉर्ट मध्ये 2 धावा मिळाल्या. 2 धावफलक 44. चला आंटी आंटी थोडस बाहेर से जाइए. बघा मावशी बाहेरून जा प्लीज रिक्वेस्ट करेन. मॅच सुरू आहे. प्रेमाला बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा सजवतो. लावकुऱ्या त्याचा गोलंदाज एक वेगवान ओळख आहे आणि सिद्धू फटका फसलाय. स्वतः प्रेम बॉल खाली. डाऊन दी बॉल. चुकी होणार नाही. बिग विकेट डाऊन. सिद्धू पाटील सापडलाय जाळ्यामध्ये. धक्का बसतोय. तिसरा वाडेकरला. व्हाईट बॉलने सुरुवात. त्यानंतर विकेट. कोळेगाव संघ उपस्थित झाला एका बाजूला. सोळेगाव उपस्थित झाला. कॅप्टनला मी रिक्वेस्ट करेन की आपण तयार राहायचं. जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस करणार आहोत. नवीन फलंदाज इंटर झाल्यास खेळपट्टीवरती आलो आहे सर्वेश पाटील. 5व्या क्रमांकावरती फलंदाज येतो आहे. हो वेगवान बॉल आहे. उत्तरच नाही या चेंडूवरती. बॉल मागे चाललाय पॉइंटला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल फील्ड होतोय. सिंगल मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 45 45 धावा फलकावरती. 2 बॉल 45 झालेत
या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत चांगली बॉलिंग बघायला भेटते. पहिले 2 बॉल खूप चांगले. पहिला बॉल खराब जरूर होता गोलंदाज प्रेमचा, पण त्यानंतर 2 बॉल चांगले राहिलेत. त्याच्यामध्ये एक विकेट मिळाले सिद्धू पाटीलजी. सेकंडला फलंदाज आपण बघतो वैदिक भंडारी. हो हेलिकॉप्टर उडवायचा होता, जमलं नाही. फुल अँड यॉर्कर आणि बीट केलंय. काय बॉलिंग सुरू मैदानावरती. डॉट बॉल येतो. ज्या प्रेमने पहिल्या ओव्हरमध्ये 22 दिल्या होत्या, या एंडने आता तो पुन्हा एकदा आला अनंत मैनकडे आणि तिथनं त्याने बॉलिंग खूप चांगली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 दिल्या होत्या, आतापर्यंत फक्त 3 दिलेत. बॉलही 3 झालेत. लॉंग रनअप आहे आणि तेवढाच वेगवान गोलंदाज आहे. हो अपील आणि सापडला. परफेक्ट ऑफ द मिडल. फलंदाज बाद वैदिक भंडारीला दाखवलाय डगआउटचा रस्ता. या ओव्हर मधलं कमबॅक ज्युनियर प्रेम भोईरचं लाजवाब. पाटील येतोय. चार बॉल एकूण गडी बाद झालेत आतापर्यंत. चार गणांचा मोबदल्यामध्ये धावसंघाचा फलकावरती एकूण आपण बघतोय 45 धावा फलकावरती लागलाय. चांगली बॉलिंग होती. नंतरच्या 2 ओव्हर मध्ये काय कमबॅक राहिलंय. पहिले 2 ओव्हर वाडेकरच्या बाजूने 35 धावा. त्यानंतर यश पाटीलचं कमबॅक 7 धावा आणि आता इथे सुद्धा फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेम. टॅप केल्या बॉलला. इथे एकचा प्रयत्न केलाय जरूर. स्वतः बॉलर येतोय. प्रेम आलाय. डॉट बॉल. काय कमबॅक आहे या ओव्हर मध्ये. लाजवाब जबरदस्त बॉलिंग. हर्षलजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मग व्यासपीठावरती ॲडव्होकेट अक्षयजी गायकर यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा फक्त 3 आणि 2 विकेट. ज्युनियर प्रेम भोईर. शेवटचा बॉल. वेग आहे. बॉल मागे चाललाय. सोडून दिलाय. वाईड आहे की काय तर बघायचं. वाईड यॉर्कर आणि डॉट बॉल येतोय. प्रशांत पाटील एक्झॅक्टली करतोय काय. त्याला असं वाटलं होतं बॉल वाईड आहे. येस वाईड बॉल आहे. बऱ्याच वेळाने पंचांनी आपला डिसिजन पोहोचवला आणि अखेर चेक केलं. सांगितलं वाईट +1 मिळतील धावा. 2 ने स्कोर बोर्ड जाईल पुढे धाफलगावरती. एकूण धावा 47 धावा. हे आता चेक केलं जातं. बॉल एक्झॅक्टली वाईड लाईनच्या आतमध्ये की बाहेर आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय पंच आता रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली आहे. नो बॉल साठी. एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे आहे. वाईड लाईनच्या आतमध्ये बाहेर आहे की क्रीज जाऊन बाहेर बॉल चाललाय. वेग प्रचंड आहे. वेगावरती नियंत्रणही खूप चांगलं होतं. पण शेवटचा बॉल आता चेक केला जाईल. बॉल एक्झॅक्टली कुठे पडलाय. क्रीजच्या बाहेर की आतमध्ये. वाईड लाईनच्या आतमध्ये की बाहेर. सर्व काही चेक केलं जाईल. आणि आता तिसरे पंच आमच्या आतमध्ये चाललेत. चेक केलं आणि सांगतीलच डिसिजन का आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये डिसिजन पोहोचेल. वाईट बॉल
अवांतर धाव आणि white+1 म्हणजे मिळतील धावा 2-2 स्कोर बोर्ड 47. शेवटचा बॉल अजूनही बाकी. चांगली बॉलिंग झाली होती प्रेमची, पण त्यानंतर जे खराब बॉल बघायला भेटला. कॉमेंटर कर असायला म्हटलं जातं जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली बॉलिंग करतो आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच मोमेंटला एक खराब बॉल येतो. तोच खराब बॉल बघायला भेटला. प्रेमचा सॅकेटला सर्व्हिस सरकलाय. प्रशांतच्या बॅटमधनं ती धाव बघायला भेटली होती. धावसंख्या फलकावरती 47. पुढचा बॉल घेऊन येईल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. प्रेम भोईर. हो इथे मात्र अंगावरती बॉल बॉडी लेंथ वरती टॅप केल्या बॉलला बॅटच्या आतली कडे लागताना बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर इथे मात्र सज्ज होतो. स्क्वेअर लेग वरनं फिल्डर आला होता आणि तिथे सिंगल मिळाले. सिंगल 48. षटक संपन्न 4 धावा फलकावरती 48. 12.00च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती 4 ओव्हरमध्ये 48 बनल्यात. हाय स्कोर बघायला भेटला कारण की पहिल्याच बनल्या होत्या आणि आतापर्यंत 48. अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करायचं प्लीज, वेळ घेऊ नका. उंबारले संघाला विनंती करतोय. 4 ओव्हर धावा फलकावरती 48. शेवटच्या ओव्हरमध्ये आला. बॉलिंग ट्रॅकवरती बऱ्याच वर्षाचा अनुभव जो सातत्याने पहिल्या ओव्हरमध्ये यायचा, पण सध्या शेवटच्या ओव्हरमध्ये सोमनाथ भोईर आला. लसित मलिंगा स्टाईलने हा इथे आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर नाव पडायचंय. मनोजी जोशी उर्फ पिंट्या जोशी यांचं आगमन झालं. पिंट्या दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायलाच मिळाला स्पर्धेमध्ये. हो चांगला बॉल होता इथे अलॉन द कार्पेट. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफ येतोय. दूरवरनं फिल्डर येतोय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 स्कोर बोर्ड 50 धावा 50 ऑन स्कोर बोर्ड. आता नुकतंच आपण बघितलं नितीनजी कालाने आपल्यापासून रजा घेतली आणि त्यांच्या जागेवरती आता आपण बघतोय पिंटू दादा जोशी यांचा आवाज आपण आता ऐकणार आहोत. गुणसंख्या लेखनासोबतच कॉमेंटेटर्स प्रयत्न नवीन सुरुवात त्यांची आपल्याला आज ऐकायला भेटेल पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल इथे फटका चांगला अलॉन द कार्पेट. ड्राईव्ह केल्या बॉलला मोठा फटका खेचायचा होता, जमत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. या मैदानावर सातत्याने बघायला भेटत धावा कधी बनतात कधी धावा बनत नाहीयेत. पहिल्या 2 मॅच बघितल्या ज्याच्यामध्ये 50 धावा आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये 40 धावा. तिसरी मॅच सुरू आहे जिथे आतापर्यंत 51 झाले धावा. 2 बॉल 51 धावा फलकावर झालेत. बॉलिंग ट्रॅकवर सोमनाथ उभा. मोठा फटका एकही मारू दिला नाही. तिसरी ओव्हर सुरुवात झाली ना त्यानंतर शांत, पण बराच वेळ शांततेला आता मोडलंय. प्रशांत पाटीलने ठोकलाय षटकार. बॉल सीमा पार. बराच वेळानंतर हा मोठा फटका. षटकाराने धावसंख्या 57. 57 पुन्हा उडवला. आता लॉंग ऑफ. प्रेमुबाय डाऊन दी बॉल जजमेंट आणि टिपलाय जाईल. फलंदाज होतोय बाद. फलंदाज प्रशांत पाटीलचे नवीन फलंदाज केतन चौधरी आला. 7व्या क्रमांकावरती येतो. 5 गडी बाद झालेत. केतन चौधरी आला. या पुढची मॅच चोळेगावच्या विरोधामध्ये कोळेगाव. कॅप्टन यायचं टॉस साठी चोळेगाव आणि कोळेगाव. जसं 2 बॉलचं खेळ संपन्न तसं आपण टॉस करणार आहोत.
सज्ज राहायचं दोन्ही कॅप्टन्स. यावर आतापर्यंत विचार केला तर 9 धावा आल्या. सोमनाथ भोईर पुढचा बॉल स्लॉग ओव्हरचा शेवटचा षटकातील 5वा बॉल अपील. उत्साह अपील मध्ये सोमनाथ भोईर. पंचाने नकार दिलाय स्पष्ट. एक्झॅक्टली सांगितलं बॉल पिचिंग थोडीशी बाहेर चालली. ऑफ स्टिक सोडून चालला. सिंगल मिळतीये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धाफलगावरती 58 धावा. बऱ्याच वेळानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 40 नंतर आता या 58 धावा बघायला भेटतात. उच्चांक आतापर्यंत. आणि ते आमचे बंधू अपूर्व चौधरी सुद्धा उपस्थित चोळेगावचे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. विकेटला खूप महत्व आहे म्हणून जागेवरतीच थांबला सर्वेश. आणि एका बाजूला आपण बघितलं केतनला डॉट बॉल आला. शेवट 58 वरती डाव थांबला आणि करवट टॉस. चला याचं चोळेगाव आणि कोळेगाव खाली चोळेगावच्या विरोधामध्ये असेल कोळेगाव. बाळगावचे दिनेशजी म्हात्रे दादांना आपण याच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बॉल द्यायचा आहे. चेंडू चेक केला जाईल. सो मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो दिनेशजी म्हात्रे दादांना मी इन्व्हाइट करतो यायच्या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि त्यासोबतच कैलाजी पाटील यायचं दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला करूया मॅचला सुरुवात. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल पाठलाग सुरू मैदानावरती करायचं आहे. 19-60 30 मध्ये पहिलाच बॉल आणि चाललाय बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं 6 धावांसाठी. मॅच बॉल आलेला आहे. सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला अतुल भोईरच्या अगेन्स्ट यश पाटीलने. यश आणि ज्युनियर प्रेमी जोडी आपण मैदानावरती बघतोय. 6 धावांनी सुरुवात. दुसरा बॉल. सुरुवात 6ने. फटका चांगला आहे. स्लो स्वीप केलाय. बॉल चालेल स्क्वेअर रेगला डीप मध्ये जाईल खेळाडू पक्षाच्या दिशेने. षटकारानंतरचा चौकार येतोय. 4 धावा. तिशबाजी सुरुवात डावाची फ्लाइंग स्टार्ट मिळालं उंबरले संघाला. फुल टॉस डाव गेले बॉलला. शॉट लॉंग ऑन ला. फिल्डिंग चांगली होती. सेकंडचा कॉल यश करतोय. बॉल सापडला. बॅकअप चांगला मिळते फक्त सिंगल. 1ने दाफलक पुढे जाईल. दाफलकावरती 11 धावा. दुहेरी अंकाने 11 वरती आपण स्कोर बोर्ड आपण बघतोय सध्या तरी. बॅटिंग करताना उंबारले संघाचं चेसिंग सुरू आहे. 59 ची 11 झाले दाफलकावरती. चांगली बॅटिंग होती. यश त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार. धावसंख्या 11 दाफलकावरती. अतुल भोईर पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च करतोय. जो नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो पण त्याच्या अगेन्स्ट मात्र आता 11 धावा आल्यात. त्याचं कारण यशचा षटकार आणि चौकार. सेकंडला प्रेम. एखाद्याने स्टेअर केल्या बॉलला गॅप मध्ये ढकललाय. सिद्धू पाटील येतो दूरवरनं. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर धावतोय. 30 सेकंडचा आतमधून चेंडूला फील्ड केला जाईल. तोपर्यंत अजून 2 धावा. आता मात्र संयम शांत खेळ दाखवला जातोय. षटकार चौकार त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. माहिती आहे 1-2 मोठे फटके आलेत. फारशी गरज नाहीये. 2 धाफलक पुढे चाललंय. धाफलकावरती एकूण धावा 13. 4 बॉल 13 धावा धाफलकावरती. पुन्हा एकदा फुलर यांचा बॉल होता. फुल टॉस टॅप केल्या बॉलला. फिल्डर उभा आहे त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. कपिल पाटील कडनं चुकी झाली आहे. म्हणेल फक्त सिंगलने स्कोरबोर्ड 14 वरती. पॉवर प्लेचा पहिला षटक सुरू आहे. जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतो अतुल भोईरला. बॅटिंग अतुल कडनं चांगली झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचे 3 बॉल 4 बॉल अतुलच्या नावावरती होते. पण त्यानंतर तो बाद जसा झाला 16 धावा करून तसा आता पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग टाकतोय. जिथे 14 त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बघतोय यश. फटका इथेही चांगला आहे. सरळ दिशेने खेळून काढलाय.
लॉंग ऑफला बॉल चाललाय, जाईल सीमा पार. फिल्डर आले होते, प्रयत्न पुरे. टेनिस बॉल म्हटलं की टप्पा पडल्यावरती उचली घेणारच आणि बॉल सीमा पार जातोय. 4 धावा. एकूण धावा 18 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रणित येतो, वेगवान गोलंदाज प्रणित. रॉंग रन आता बॉलिंग ट्रॅक वरती येतो. 3 फिल्डर प्रणित आता 30 सकलच्या बाहेर असतील. डावकुरा त्याचा फलंदाज उभा आहे. स्कोअर लेग आय थिंक डीप मिड विकेटला फिल्डर असेल, त्यानंतर असेल लॉंग ऑन वाईडिश मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल सज्ज. शॉट लॉंग ऑफ असेल, शॉट मिड ऑफ 30 सकलचा आतमध्ये. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट, शॉट लॉंग लेग, थर्ड मॅन फाईन लेग ज्युनियर प्रेम साठी. फिल्डिंग सजवली प्रणित पाटीलचा पहिला बॉल. हो यॉर्कर बॉल बॅटन बॅट्सच्या मध्ये रन आउट. बॅकअप उभा आहे. डायरेक्ट हिट केला होता, जर हिट झाला असता डायरेक्ट तर विकेट डोक्यामध्ये होती यशची. डॉट बॉलने सुरुवात झाली. प्रणित पाटील हा वाडेकर संघ कधीही कमबॅक करत होतो फिरकीच्या जोरावरती, कधी कोणालाही नाचवतो तो हा वाडेकर संघ आहे. फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेकर संघ. चांगला बॉल होता, इथे सुद्धा टप्पा पडला. बाउन्स व्हेरिएशन प्रणित पाटीलचे. डॉट बॉल, या अगोदरचा बॉल खाली, आत्ताचा बॉल टप्पा पडल्यावरती उचली घेतोय. चांगला वापर करतो प्रणित. डॉट बॉल येतोय, सलगचा दुसरा डॉट येतो. आता डॉट बॉल दबाव टाकायचं काम करेल. 18 पहिल्या ओव्हर मध्ये. फटका इथे चांगला, बॉल चाललाय सरळ दिशेने साइड स्क्रीनच्या बाजूने, जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. 4 धावा. छान 22 धावा फलकावरती आपण बघतोय. तिसऱ्या बॉल वरती चौकार येतो. प्रेम समोर प्रणित. पुन्हा एकदा इथे हुक केल्या बॉलला. फटका चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय. हो थांबवलाय. काय फिल्डिंग आहे, मनीष तिथे उभा आहे. मनीष चौधरीने चांगली फिल्डिंग केली आहे. बॉल ढकलला, आतमध्ये अडवलाय. धावून धावा पूर्ण करत एकूण 3, पण इथे एकदा वाचवले. 3 धावा रोखू शकला नाही. चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग होते, ज्या वेळेला बॉल सुटला वेगाने, ज्या गतीने बॉल आउटफील्डला बीट करत चालला होता, त्याच वेळेला तिथे आपण बघितलं फिल्डर मनीष चौधरीला ज्याने बॉल आतमध्ये ढकललं. 3 धावा रोखू शकला नाही, पण एक धाव जरूर त्याने वाचवली. तो चौकार त्याने वाचवला. 3 स्कोरबोर्ड पुढे चालला. दाफलकावरती एकूण धावा आपण बघतोय 25. 25 सेकंडला पुन्हा सरकला यश पाटील. 25 झाल्यात, करायच्या 59 आहेत. जुनी 34 ची गरज आहे. प्रणित समोर पुन्हा यश पाटील जबरदस्तीमध्ये. पाटील बॉल हवेमध्ये, फिल्डर उभा आहे. जजमेंट चुकीचं, प्रॉपर चुकीचं. डगमगला आणि झेलही सुटला. बरंच काही घडलं. अगोदर पुढे मग मागे, आणि त्याच प्रयत्नामध्ये रस्त्यांच्या मागे आपण सर्वेश पाटीलला बघितलं. त्याच्याकडनं झेल झालाय ड्रॉप. साधा सोपा सरळ झेल सुटलाय. चुकी झालीये. सिंगल स्कोरबोर्ड पुढे झाले. 26 धावा धापलगावरती. झेलही ड्रॉप, थावही मिळाली, तेलही गेलं, तुपही गेलं आणि सर्व काही निसटलं हातात ना. आणि इथे व्हॉट अ शॉट. ओ पिच,
काय फटकाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला. ज्युनियर प्रेम भोईरचा तडाखा देऊन चाललाय. प्रणित पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण आणि षटकार. बत्तीस धावा आणि जशी इनिंग ब्रेक होईल तसं आपण लॉट सुद्धा उडवणार आहोत. उंबारलेच्या टुर्नामेंटचा आपण 40+ लॉट्स कव्हर करणार आहोत. नाईट स्पर्धा 6 दिवस ही स्पर्धा असेल. उंबारलेच्या मैदानावरती मात्र ही स्पर्धा रंगेल, जिथे 40+ आणि रेग्युलर संघ इन ऍक्शन मध्ये दिसतील. त्याचे लाईव्ह लॉट्स आता केले जातील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रन झाले देखून 32. अजूनही गरज आहे. 18 बॉल 27 धाव्याची अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज कपिल पाटील. समोरच्याकडनं कपिल येतोय. सॅकेटला फलंदाज यश, 9 सॅकेटला प्रेम. सलामी जोडी खेळतीये. 32 ची पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी. काय फटका आहे, चांगला आहे. बॉल चालला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. प्रयत्न आणि बॉल सीमा पार. स्वीपर कव्हरला चाललाय. ओलांडतोय सीमारेषा. यश पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार. स्वागत केलंय कपिल पाटील. चौकाराने स्वागत केलंय कपिल पाटीलचं. वेलकम टू द ग्राउंड कपिल. हो हो, व्हॉट इज शॉट. पिक केल्या बॉलला राईट लेन आणि बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करतोय. चौकारानंतरचा येतोय हा षटकार. थँक्यू मास्टर. षटकार येतोय. चला ताई लवकर मैदानाच्या बाहेर या. फोन ठेवा तो. चलिए आंटी जल्दी से बाहर आइए. देखिए हमसे विनती करते हैं आप वो फोन रखिए. मैच शुरू है, मैच ऑन है यहाँ पर और अब ऐसे मत कीजिए. स्वयंसेवकांना मैं रिक्वेस्ट करेंगे आपण लक्ष द्या प्लीज. आतमधून बाहेरून जेव्हा प्रेक्षक येतात जातात, कोणी येतं जातं, तेव्हा हा रस्ता चालू रस्ता आम्हालाही माहिती आहे, पण थोडं आपण लक्ष द्या प्लीज. राऊंड थोडंसं लांब पडेल पण तुम्हाला रस्ता आहे. षटकार येतोय. 6 धावफलक 42. मॅच खुल्ली केली आहे चौकार षटकाराने. 17 ची गरज अजूनही. 16 मध्ये 17 कपिल. सफल झाला. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. अगोदरच मन बनवलं ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचं होतं, जमलंच नाही. डॉट बॉल मध्ये कमबॅक या बॉलवर कपिल पाटीलचा. धाव संघाच्या फलकावरती 44 बॉल एकूण झालेत. 4 बॉल 44. अजूनही विचार केला तर गरज असणार आहे 14 बॉल 15 धाब्याची. समीकरण सोपं. अलकाताने पुण्याचा खेळून काढलाय. पुन्हा एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल. सिद्धू पाटील येतोय. मिसफिल्ड, फंबलिंग आणि मिस्टेक्स रूपांतर पुन्हा दुसऱ्या धाव्याने. 2 ने अजून धाव फलक पुढे. धाव फलकावरती एकूण धावा 46. 13 बॉल 13 ची गरज. बॉल 21 रन्स. आता जेवढे बॉल तेवढ्या जावा. 13 मध्ये 13 ची गरज. 46 झालेत. 59 चा पाठलाग आणि पहिल्या विकेट साठी काय बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा अलकाताने, पुन्हा एकदा सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा सिद्धू पाटील. आता हातामध्ये सापडला. आता मिळेल फक्त सिंगल. आता चुकी नाही होणार. सिंगलने स्कोर बोर्ड 47 आणि आता गरज 12 मध्ये 12 ची. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप यश पाटील आणि ज्युनियर प्रेम भोईरची. पाण्याची मागणी ड्रीम्सबर्ग मैदानावरती होतोय, तोपर्यंत बोलवा डीजे मास्टरला देऊ आज एक संधी.
47 आणि गरज आहे 12 मध्ये 12. बारा मध्ये 12ची गरज. फिल्डिंग सजवली जाते स्टँडच्या मागून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. वायडिश लॉंग ऑफ वायडिश मध्ये पॉइंट ला फिल्डर 5 बाहेर. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल दिला. इथे फेकून दिल्या बॉलला मिड विकेटला. सिद्धू पाटीलचं स्वागत केलंय षटकाराने. मॅच झाली खुली या 6 धावेने. पार्टनरशिप खूप चांगली झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. सफल झालाय. फटका चांगला आता जाईल आणि हा षटकार आहे विजयाचा 6 धावा. मॅच संपन्न झाली आहे. हार्ड लक वाडेकर संघ किरण बाणे पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर संघ इथे परास्त होतोय. हार्दिक अभिनंदन. उंबार